जिल्हा कार्यालयातून बोलतो. मी इथे जिल्हा प्रतिनिधी म्हणजे रामगिरवार यांचा मी सहकारी आहे. शंकर कडव माझ्याप्रमाणेच आणखी इथे दोघे जण सहकारी काम करू करतात. एकूण बाकी एक ऑपरेटर म्हणून आहे असं म्हणून काम करतात. चंद्रपूर जिल्ह्यातील सगळ्या घडामोडी त्या एकच्या स्वरूपात आणि बातम्यांच्या स्वरूपात नागपूर कार्यालयात आम्ही इकडून पाठवतो आणि तिथनं प्रकाशन म्हणजे छापण्याचं काम तिथं होते आणि तिथनं मग पेपर आपल्याला जिल्हाभर असा डिस्ट्रीब्यूट होत असतो. चंद्रपूर जिल्हा जसा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे त्याचबरोबरीने आता एक औद्योगिक जिल्हा म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे त्या अनुषंगानेच काही समस्या सुद्धा इथे आलेल्या आहेत. त्या आम्हा पत्रकारांसाठी नेहमी चर्चेत असतात. खासकरून प्रदूषण आहे. ही तर बाब झाली. सांस्कृतिकदृष्ट्या आणि कुठची रंगभूमी म्हणा किंवा आदिवासी संस्कृतीचा वारसा चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेला आहे आणि नैसर्गिकदृष्ट्या काही डोंगरे तलाव या सुद्धा बहुल्या जमीन सुपीक आहे. विविध प्रकारचं इथं उत्पन्न घेतलं जाते आणि चांगलं उत्पन्न म्हणून हे तर तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम करताय तर तिथली एक आर्थिक परिस्थितीबद्दल तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे पावसाळा चंद्रपूर जिल्हा हा गरीब लोकांचा जिल्हा असला तरी इथे WCL मोठ्या कंपन्या याच्यामुळे काहीकडे पैसा खूप म्हणजे जमा झालेला त्यामुळे काही लोकांना श्रीमंत खूप आहे. व्यापारी लोकांना त्या श्रीमंतीचा फायदा झालेला आहे. व्यापारी लोकांकडे सुद्धा बरेचशी आर्थिक लाभ झालेला आहे. तरी सुद्धा काही वर्ग जो गरीब आहे चिंतित तालुक्यातली अजूनही गरीब नाही लोकांची शेतकऱ्यांना जोपर्यंत पाण्याची वगैरे व्यवस्था होणार नाही तोपर्यंत इथला माणूस शेती होऊ शकत नाही. कारण इथं बहुतांश लोकांचा शेतीचा वर्ग आहे. परंतु आपल्या इथं जगाचा पाण्याचा जे वापर आहे तो उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा जरा कमी मिळत आहे. एक छोटासा प्रश्न आहे सर. वाईस ऑफ भारत ही आमची एक साईट आहे. ती साईट आज तुम्हाला आम्ही सांगितली तर त्याचा फायदा भविष्यात तुम्ही घ्याल का? आम्ही घेऊ शकतो ना. आम्हाला कसं असते आम्ही जे वृत्तपत्रवाले जे कोणी असेल त्यांना माहिती कुठूनही मिळवता आली सुद्धा तर तो त्याच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. आम्हाला जी माहिती पाहिजे तशी आम्ही कुणाच्या वेबसाईटवरून मिळवतो किंवा मिळवतो. त्यामुळे एखादी माहितीची जर काही माहितीची जर मिळत असेल सुद्धा तर तिथं आम्ही मिळवायला आम्ही तयारच राहणार. कारण आम्हाला सुद्धा बाकी जगाबद्दल किंवा बाकीच्या गावांबद्दल माहिती जाणून घ्यायची गरज होती. थँक्यू सर. आमच्या indianNGO.com या कंपनीला व वाईस ऑफ भारत या साईटला तुम्ही व्हिजिट दिली तेव्हा इथून पुढे व्हिजिट द्या. त्याबद्दल आमच्या संस्थेबद्दल आभारी आहेत. थँक्यू. धन्यवाद.